हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या पालक सचिव जयश्री भोज यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय योजना आणि विविध स्तरावरील प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक व्हावं यासाठी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील 150 दिवसांच्या कामकाजाबाबतही माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश दिले. त्यांनी प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. महसूल, जिल्हा परिषद तसेच महापालिका प्रशासनाकडील प्रलंबित कामे व येणाऱ्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरणातून माहिती दिली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय यस, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रकल्पावर चर्चा झाली. यामध्ये श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान व परिसर विकास आराखडा, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखडा, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, किल्ले पन्हाळा, युनेस्को जागतिक वारसा स्थळ, IT पार्कसाठी शेंडा पार्क जमीन वाटप, कोल्हापूर क्रिकेट स्टेडियम, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर विमानतळ भूसंपादन, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे उपकेंद्र कोल्हापूर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रुग्णसेवेच्या दृष्टीने बांधकाम, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ टप्पा 2, शिवक्षेत्र शौर्यगाथा वाघनख आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शन यांचा समावेश होता. पालक सचिवांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी प्राप्त होणारा निधी वेळेत खर्च करावा. निधी अखर्चित राहू नये याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी. नैसर्गिक आपत्तीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी प्रलंबित eKYCचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील विकास कामांच्या बाबतीत ज्या अडचणी असतील त्याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून त्या निश्चित सोडवण्यात येतील असेही त्यावेळी म्हणाल्या. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर.